welcome back to my channel. It's me Agukat once again, and first of all, don't forget to subscribe my channel and like, comment, share, and please don't skip my video and watch it till the end. अरे ये सब हटा रे सावन की घड़ा, चल अपना चला, चल अपना चला, जल्दी। अरे ये सब हटा रे सावन की घड़ा, चल अपना चला, चल अपना चला, जल्दी। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून शेअर नाही केलं असेल शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे का यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्रामला पण भेटून जाईल मित्रांनो. आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. जर तुम्हाला जे काही स्टेटस वगैरे जे काही प्रिव्ह्यू वगैरे आहे मित्र, जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पण भेटून जाईल मित्र. आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर असतो जे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो जे प्रोजेक्ट मध्ये बीट मार्कने शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला सर्वात अगोदर बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण काय बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो. मग आपलं जे ओव्हरले वगैरे लावून दिले मित्रांनो. फर्स्टला यायचं मित्रांनो. मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे जे फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फोटो मित्र या फोटोला लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचं. आणि आपल्या सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. त्या अशामध्ये तुम्ही पण लवकर जे फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे अशाच प्रकारचे फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे 11.20च्या बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये इथे आपला इमोजी पेज दिला मित्रांनो. या इमोजी पेजला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे लास्ट पण जे ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं जे दिसून जाईल. जे इमोजी पेज पण एकदम छान जे सेट वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपल्या जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या जे का शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का एक नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडाफार असतो जे का लक्ष देऊन ऐकायचं मित्रांनो. तरच तुम्हाला जे का व्हिडिओ वगैरे समजून जाईल मित्रांनो. मग आपलं थोडंफार असं व्हिडिओला स्किप केला तर व्हिडिओ समजणार नाही मित्रांनो. मग आणि आपलं जे फर्स्ट नंतर मित्रांनो फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. मग आपल्या जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं मित्रांनो. मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे का फोटोला इफेक्ट्स वगैरे पण एकदम छान जे का लागून जाईल मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडत जे का सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं मित्रांनो. मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे का एक फोटो सोडायचं जे का सेकंड फोटो आपण अशाच प्रकारचे का सेम इफेक्ट लावून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे का सेकंड फोटो आपण अशा प्रकारे लावून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे का 6.24 बीट आहे मित्रांनो. बीटची जे खाली केल्यास फोडणं सर्व का अशा प्रकारे लावून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला जे का बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फोटो जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं. मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे का एक फोटो सोडत जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं मित्रांनो.
मग आपल्या पेजवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं मी एक फोटो सोडून एका फोन इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्याच टाइम तुम्ही पण लवकर एक फोटो सोडून एका फोन इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्या मित्रांनो. एक फोटो सोडून एका फोन इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 3 नंबरचे फोटो मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 6.24 बीटचे लॉंग फोटो मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे डबल बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रोजेक्ट 5 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 11.20 बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे इफेक्ट पण एकदम छान असतो लागले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 6 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे पुढचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 7 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे अशा प्रोजेक्ट 8 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे राईट साइड मध्ये 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे राईट साइड मध्ये 3 नंबरचे फोटो येते मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो 2nd नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे लास्ट वन 2nd नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे ओव्हरले आहे मित्रांनो ओव्हरलेस आहेत ना या ओव्हरले वरच्या बोला सेट करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 2 नंबरचे ओव्हरले आहे ते 2 नंबरचे ओव्हरले आपला आपण वरच्या बोला सेट करायचं. जसं सेट केल्यानंतर मित्रांनो त्या ओव्हरलेसला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान असं पद्धतीने का दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत
आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.